15 जुलै शाहीर विठ्ठल उमप यांची जयंती. त्यानिमित्ताने आम्ही भेटलो त्यांचा मुलगा नंदेश उमपला. तो स्वतः सुद्धा वडिलांचा लोकसंगीताचा वारसा पुढे घेऊन जातोय. नंदेशने त्याची गायनाची सुरुवात कशी झाली ते सांगितलं. खऱ्या अर्थानं सुरुवात विक्रोळीच्या घरातनं झाली. माझं वय 7-8 वर्षाचा मी असेन आणि बाबा तेव्हा रिहर्सल्स चालायच्या. तेव्हा रिहर्सल्समध्ये मी जाऊन बसणं आणि त्या रिहर्सल्स अटेंड करणं किंवा बाबांनी मग जवळ बसवून आम्हाला ती गाणी आमच्या कानावर पडणं आणि तिथनं खऱ्या अर्थानं मी 8-9 वर्षाचा असताना मी बाबाबरोबर बाबाचं बोट धरून या रंगभूमीवर रंगमंचावर आपण म्हणूया माझं पदार्पण झालं. आणि सगळं शिक्षण प्राथमिक शिक्षण आपण म्हणतो संगीताचं, तर ते शब्द, ती पारंपरिकता आणि हे सगळं सतत माझ्या कानावर पडत होतं. आणि तिथे आमचे संस्कार खऱ्या अर्थानं त्या विक्रोळीच्या घरात कन्नमवार नगरमध्ये मी घडलो. शाहीर विठ्ठल उमप यांनी लोकसंगीत जिवंत ठेवण्यासाठी मोलाचं योगदान दिलंय. या कारकिर्दीत कायम स्मरणात राहणार ते म्हणजे जांभूळ आख्यान. 1990 साली विठ्ठल उमप यांनी सुरू केलेलं हे आख्यान आजही सुरू आहे, ज्याचे 500हून जास्त प्रयोग झालेत. आणि याच्याही काही खास आठवणी नंदेश सोबत ताज्या झाल्या. जांभूळ आख्यान पुन्हा एकदा सांगेन एक संगीत नाटक आहे जे बाबांनी 1990 पासनं हे उभं केलं होतं. म्हणजे INTने आधी आणलं होतं. 75 प्रयोग झाले, बंद झालं. मग त्याच्यानंतर बाबांनी सुरुवात करण्याचं ठरवलं आणि मग 2005 साली खरं सांगतो आमची गाडी विकली बाबाने. त्याच्यातले जे पैसे आले आणि काही घरनं पैसे आणले, त्याच्यातनं जांभूळ आख्यानाचे कॉस्ट्युम्स आणि जांभूळ आख्यानाचे प्रयोग लावणं सुरू झालं. आणि 2005ला जो प्रयोग सुरू झाला तो 2010 पर्यंत 500 प्रयोग जांभूळ आख्यानने केले. त्यानंतर बाबा आम्हाला सोडून गेला. पण फार मी तुम्हाला खरं सांगतो, रसिक मायबाप खूप प्रेम करणारे असतात. मी जिथे जिथे गायला जाईन, मी जिथे जिथे गावी जाईन, तिथे तिथे लोक मला पहिला प्रश्न विचारायचे, अहो ते जांभूळ आख्यान सुरू करताय का? मी एक दिवशी ठरवलं की आपण हा प्रयोग पुन्हा एकदा सुरू करायचा. पण आम्हाला खूप अडचणी आल्या. प्रयोग सुरू करायचा, पैसा एक पहिली गोष्ट, कसं उभं करणार, जुने आर्टिस्ट येतील नाही येतील, बाबा गेलेत तर कदाचित ते अरे बाबाच नाही आहेत तर मग आम्ही का करू, असं कदाचित नेगेटिव्ह थिंकिंग माझ्या डोक्यात सुरू झालं. मग मी डिरेक्टर साहेबांना, आमच्या अजित भगतांना म्हणालो की अजित दादा असं असं आपल्याला करायचं आहे. चिखल्यांशी बोललो, अच्युत ठाकूरांशी बोललो, म्हणे कर ना. पण म्हटलं मग विठ्ठल उमपांची भूमिका करणार कोण, असा हा मोठा असा प्रश्न आमच्या समोर उभा राहिला. आम्ही शोधात होतो, आम्हाला काही मिळेना. उदेशचं पण नाव पुढे आलं, पण उदेश करेल की नाही आम्ही या गोष्टीत साशंक होतो. त्याच्यानंतर राहून राहून दिवस कमी होते. 26 नोव्हेंबरला बाबा ज्या दिवशी गेला त्या दिवशी आम्हाला नाटक उभं करायचं होतं. राहिले आमच्या हातात फक्त 2 महिने राहिले होते. मी अजित भगतांना सांगितलं की अजित दादा मी लहान तोंडी मोठा घास घेतोय बघा, मला माहित नाही काय, पण जांभूळ आख्यानाची जर प्रमुख भूमिका बाबाची मी केली तर चालेल का? अरे तूच करायचीस, संपलं, लॉक, काही नाही, नंदेश करणार. आणि त्या दिवशी मग माझा प्रवास सुरू झाला. आणि मग वजन बारीक करणं आणि जवळजवळ 92 किलो असणं, असं सगळं खाली आणायचं होतं. त्यात बाबाची भूमिका म्हणजे विलक्षण भूमिका, म्हणजे सूत्रधार आणि द्रौपदी. सूत्रधार तर कोणी करू शकेल, पण द्रौपदीची भूमिका कशी करेल मला आजही ती जमत नाही. मी आजही फार प्रयत्न करत असतो, त्याच्यावर खूप अभ्यास करत असतो, चिंतन करत असतो. पण बाबाची नुसती एक झलक असं जरी येणं, म्हणजे आज अंगावर काटा येतं, बाबा उभा दिसतो. आणि त्या दिवशी 26 नोव्हेंबरला आमचा बाबा 8-10ला बाबा जो गेला, त्या 8-10ला मी म्हटलं आपण 8-10ला संबळाचा ठेका वाजवायचा आणि आपल्या जांभूळ आख्यानाची सुरुवात करायची. खरं सांगतो, जांभूळ आख्यानाची सुरुवात अगदी तशीच झाली. आणि बाबा आमच्याबरोबर आजही प्रत्येक प्रयोग करत असेल तरी आजही त्याचा सहवास आहे असं जाणवतो. कुठेतरी तो कोपऱ्यात बसलाय, तो आमच्याबरोबर गातोय, तो आमच्याबरोबर नाचतोय. इतकी वेगळी भावना आजही आहे. अन कर्णाला पाहून
द्रौपदीचं मन पाकुळलं अन कर्णाला पाहून, द्रौपदीचं मन पाकुळलं अन कर्णाला पाहून, द्रौपदीचं मन पाकुळलं. क्या बात है. जांभूळ आख्यान नंदेशने नुसतंच सुरू ठेवलं नाही, तर त्याने सादर केलेल्या 50व्या प्रयोगानंतर हे जांभूळ आख्यान गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये जाऊन पोहोचलं. 50व्या प्रयोगाला आम्ही आलो आणि 50व्या प्रयोगाच्या आधी 2-3 महिन्यापूर्वी काय करायचं 50वा प्रयोग मग कसा करायचा, कुठे करायचा, कोणाला बोलवायचं, काय करूया, ह्या सगळ्या गोष्टीत आम्ही होतो. आणि मला एक गोष्ट आठवली की 43 मिनिटाचा मी अंगरखा घालतो. तोच जर आपण रेकॉर्ड करण्यासाठी जर आपण 50वा प्रयोग आहे 50 मीटरचा अंगरखा केला तर, आणि आपण रेकॉर्ड करूया आणि लोकांपुढे ते मांडूया. मी 50 मीटरचा अंगरखा बनवायला घेतला आणि तो जेव्हा मी घातला तेव्हा मी असा झालो होतो, कारण 43-42 मीटरचा तो वाराचा आणि इथे 50 मीटर घालायचं होतं. पायात एवढे मोठे घुंगरू, त्याच्यानंतर त्या कवड्यांच्या माळा, ती शॉल, ते सगळं आभूषण. अरे बापरे, मी म्हटलं ह्याला कसं होईल. पण मला खरंच काही दमल्यासारखं वाटलं नाही. इतका आनंदी तो दिवस होता. आणि त्या दिवशी मला अमेझिंग वर्ल्ड रेकॉर्ड आम्ही कायम केला आणि जांभूळ आख्यानाला वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड मिळाला. हा रेकॉर्ड आणि हे सगळं त्यांचं श्रेय आहे, आमचं काहीच नाही आहे. गप्पा तर खूप रंगल्या आणि विशेष म्हणजे शाहीर विठ्ठल उमप यांच्या खास आठवणींना उजाळा मिळाला. कव्वाली करत असताना महिला कव्वाल ज्या होत्या, मला वाटतं बऱ्याच महिला कव्वालांबरोबर त्यांनी सामने केलेत गाण्याचे. तर तेव्हा असं असायचं की कार्यक्रम झाला की तुम्हाला ट्रॅकमधनं चालत जावं लागायचं स्टेशनपर्यंत. आणि रात्रीचा कार्यक्रम झाला कधी कधी 4:30ला संपायचा, कधी 5ला संपायचा, कधी 7ला संपायचा. तर बऱ्याच वेळा बाबाने आम्हाला किस्से सांगितले की बऱ्याचदा या महिला कव्वालांना बाबांनी त्या गुंडांपासून वाचवलेलं आहे. आणि बाबा आमचा काय करायचा की हार्मोनियम पूर्वीची अशी होती, अशी उघडायला लागायची अशी, तर सुरांच्या आतमध्ये सुरा होता. अतिही गंमत आहे आणि लोकांना माहित नाही. तर तो किस्सा सांगायचा, तो म्हणायचा सूर आणि सुरा दोन्ही घेऊन मी फिरायचो, कधी कामाला येईल सांगता येत नाही. आणि असा इंटरेस्टिंग आमचा बाबा होता. सानंदान्यास म्हणून एक संस्था आहे इंदोरची. आणि रणरणत्या उन्हामध्ये 5 प्रयोग आम्हाला दिवसभरातनं, म्हणजे आज 3 उद्या 2 असे प्रयोग जांभूळ अख्ख्यांचे करायचे होते. नॉनस्टॉप बाबा गात असतो, नॉनस्टॉप बोलत असतो. 2.5-3 तास ते नाटक चालू असतं. फक्त मध्ये जर 10 मिनिटाचा ब्रेक घेतला तर तुम्हाला काय आश्चर्य सांगू. बाबाचा एवढा पाय सुजला. आम्ही म्हटलं बाबा नका घालू घुंगरू, म्हटलं पाय सुजलेत तुमचे, एक तर ते परत ते रक्त गोठणार आणि मग तुम्हाला पाय मग ते हे होणार, तुम्हाला त्रास होणार नाही. म्हणे तुम्हाला चाळ बांधल्याशिवाय म्हणे मला काय स्टेजवर जाता येणार नाही, मला ताल धर मिळणार नाही. आणि ताल नाही मिळाला तर मी सूर नाही पकडू शकणार आणि मी नाचू नाही शकणार. ती द्रौपदीचा तो पदन्यास मी करू नाही शकणार. बाबाचा, मी खरं सांगतो, आम्ही सगळे थकलो होतो, बरेच लोक आजारी पडले होते. पण बाबाचा पहिला प्रयोगाला जो सूर होता, मला असं वाटतं किंचित अर्धा अजून काहीतरी वर चढला असेल. आणि 5व्या प्रयोगाला त्याच्याही वर बाबा गात होते. तो फार थकला होता पण तो जाणू देत नव्हता, कारण मी जर थकलो तर माझी टीम थकेल. पण त्याने ते सगळं स्वतःच्या अंगावर घेतलं. असं स्वतःच्या अंगावर घेणारा माणूस, त्याच्या पोटी जन्माला आल्यानंतर मलाही कधी कधी अशी संकट येतात तर बाबा आठवतो आणि आम्हालाही ते बळ मिळतं. आतापर्यंतच्या प्रवासासाठी नंदेशचा टर्निंग पॉइंट कोणता ठरला तेही त्याने शेअर केलं. मला असं वाटतं की रणांगण हे एक टर्निंग पॉइंट असेल माझ्या आयुष्यातलं, की प्रायोगिक न करता प्रोफेशनल नाटक माझ्या आयुष्यात पहिलं प्रोफेशनल नाटक आलं. त्याच्या आधी टर्निंग पॉइंट म्हणता येईल तर आदेश बांदेकर आणि ही सगळी मंडळी तेव्हा मंथन करत होते. आणि मंथन मी तेव्हा ऑर्केस्ट्रात गात होतो, हिंदी ऑर्केस्ट्रात, चंचलच्या आवाजात. 12-13 वर्षाचा होतो तेव्हा. आणि त्या मंथनपासून खऱ्या अर्थानं कमर्शियल आणि सगळी मंडळी, अमोल बावडेकर होता, अजित परब होता, कमलेश भडकमकर, ही सगळी मंडळी होती. आणि त्यांच्याबरोबर खूप शिकायला मिळालं. फार चोखंद माणसं होती कामामध्ये. तर तो माझा खरा तो टर्निंग पॉइंट ठरला असेल की गाण्याचं, म्हणजे कमर्शियली गाणे आपण म्हणूया, एक लोकांबरोबर काम करण्याचा. तर तिथे मला आदेशने आणि या सगळ्या मंडळींनी तिथे विश्वास ठेवला. आमचा उद्देश मला तिथे घेऊन गेला होता आणि तो तिथे आम्ही दोघे गात असो.
तर तो तिथे मला कॉन्फिडन्स आणि आला. खरंच शाहीर विठ्ठल उमप यांच्यासारखे अप्रतिम कलाकार आपल्या भूमीला लाभले हे आपले भाग्यच म्हणावं लागेल. अशा या कलाकाराला 9X झकासचा मानाचा मुजरा.